विनायक जोशी खरोळा खलवीर ग्राम हे आमच्या गावचं जुनं नाव आहे. या गावामध्ये कृष्ण दयारणव यांची फार पुरातन काळातली समाधी आहे. हे कृष्ण दयारणव हे गागा भट्टांचे वंशज आहेत असेही आम्ही लोकांकडून मोठ्या संतांकडून ऐकलेलं आहे. त्यांची एक समाधी आणि त्यांचा एक शिष्य आहे त्याची एक समाधी, पण आत्ता शिष्याचं नाव आत्ता माझ्या स्मरणात नाही आहे. दुसरी गोष्ट, सदानंद स्वामीचं चरित्र किंवा सदानंद महाराजांची 150 वर्षापूर्वीची जिवंत समाधी आमच्या खरोळ्यामध्ये आहे. या समाधीचं आख्यान सांगायचं म्हणलं तर दुसरे बाजीराव पेशवे यांच्या कालखंडामध्ये बापू गोखले म्हणून एक नावाचा सेनापती होता आणि त्या सेनापती कुठल्या तरी लढाईमध्ये धारातीर्थी पडले आणि पेशव्यांना निरोप गेला की बापू गोखले गेले. आपले अंगरके लोकाला दिले, लोकांची जे अंगरके स्वतः घातले आणि बापू गोखलेंनी तिथं शक्तिपात झाला असून सुद्धा, धारातीर्थी पडले असून सुद्धा देगलूरचे पूर्वज त्यांचं तिथं स्मरण करून, किंवा त्यांचे गुरु होते देगलूरचे महाराजांचे आजोबा, त्यांचं स्मरण करून पुन्हा ते धारूरला आले. धारूरहून अंबाजोगाईला येऊन 12 वर्ष गायत्रीचं पुरस्चरण केलं आणि गायत्रीचं पुरस्चरण केल्यानंतर खलवीर ग्राम हे जुनं नाव आहे खरोळ्याचं. आणि आत्ताचं खरोळ्यामध्ये दत्त महाराजाचं मंदिर स्थापन करून स्वतः महाराजांनी 148 वर्षापूर्वी जिवंत समाधी घेतलेली आहे. आजही खरोळ्यामध्ये अवधूत जयंती होते. देशामध्ये अवधूत जयंती श्री क्षेत्र गाणगापूर आणि श्री क्षेत्र खरोळा याच 2 ठिकाणी अवधूत जयंती. अवधूत जयंती याचा अर्थ काय? चतुर्दशीचा दत्त महाराजाचा जन्म आहे. आणि दत्त जयंतीच्या दिवशी आजही खरोळ्यामध्ये 1.25 मणाचं पुरण होतं आणि भगवंताला तो नैवेद्य दाखवला जातो. आजही संस्थान ब दर्जामध्ये आहे. तर बाहेरून येणारे बरेचसे पर्यटक इथंही येऊन सेवा भगवंताची करून जातात. त्याच्यानंतर अच्युताश्रम स्वामी महाराजांची एक समाधी आहे खरोळ्यामध्ये. हे अच्युताश्रम स्वामी महाराज मधला पार आहे, मारुतीचं मंदिर आहे आणि तिथंच त्यांची एक जिवंत समाधी आहे. वाणी समाजाचे एक महाराज आहेत चन्नबस स्वामी महाराज. त्यांचं लिंग पूजा करताना आडात पडलं आणि ते वर येऊस तर मी तिथंच बसन अशी एक त्यांची आख्यायिका आहे. आणि त्यांची तिथं अच्युताश्रम आपलं चन्नबस स्वामी महाराज म्हणून वाणी समाजांची एक तिथं जिवंत समाधी आहे. अशामध्ये 2-3 वर्षापूर्वी गिरी महाराजाचं तामिळनाडू किंवा कर्नाटकाकडून एक विश्वनाथ स्वामी महाराज म्हणून आले होते, तर त्यांची एक जिवंत समाधी आहे. हे असं ह्या 3-4 वर्षामध्ये कळालं. पण मला वाटत नाही खरोळ्यासारखं 4-5 संतांच्या जिवंत समाध्या आहेत. बरेचसे लोक श्रद्धायुक्त अंतःकरणानं जात असतील, जावं आणि संतांचा तिने आशीर्वाद घ्यावा एवढं बोलून या ठिकाणी मी थांबतो. भक्ताय भक्तश्रेष्ठाय परब्रह्मस्वरूपिणे ज्ञानाय ज्ञानरूपाय सदानंदाय नमो नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.